नमस्कार. आज मी करते पातळ पोह्यांचा चिवडा. त्याच्यासाठी मी अशा 3 कढया ठेवल्यात आणि स्लो गॅसवर पोहे पातळ भाजून घेणार आहे. स्लो गॅसवर भाजून घ्यायचेत आणि असे हे पेपरवर मी ओतते. भाजल्यावर पोहे भाजले की मग कसा फोडणीला टाकायचा ते सांगते. आता थोडे मी त्याच्यात कुरमुरे घालणार आहे. कुरमुरे आणि पोह्यांचा छान चिवडा लागतो एकत्र. पण हे पण छान कुरमुरे भाजून घ्यायचे. कोणी कुरमुरे म्हणतात तर कोणी चुरमुरे. मी तर कुरमुरे म्हणते. हे कुरमुऱ्यांना पण मस्त भाजून घ्यायचे. म्हणजे असं त्याचं दाणा नाही असा फुटला व्यवस्थित कुरकुरीत झाला की तो भाजला गेला. आता आपण कुरमुरे आणि पातळ पोह्यांचा चिवडा मिक्स बनवतोय. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: पोहे तर मी भाजून घेतले, कुरमुरे भाजून घेतले, हे पातळ खोबऱ्याचे काप करून घेतले तसे. त्याच्यानंतर ही भाजकं डाळ जरा निवडून घ्यायची, त्याच्यात कडक डाळ पण असते, शेंगदाणे आणि हे लसूण भरपूर ठेचून घेतलाय, कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलाय आणि हे हिरवी मिरची आणि मीठ चवीपुरतं, साखर, पिठी साखर आणि हे धणे आणि बडीशेप मी थोडे भाजून घेतले. कढई गरमच होती त्याच्यातच टाकले. हळद. आता फोडणीसाठी लागणारं साहित्य: त्याच्यासाठी मोहरी लागणार आहे, जिरं लागणार आहे, जिऱ्याची पूड, धण्याची पूड, हळद. आता पातेल्यात पहिलं तेल घालते. आता आपण त्याच्यात मोहरी घालूया. 2 चमचे मोहरी, 2 चमचे जिरं. मोहरी चांगली तडतडली की हिरव्या मिरच्या टाकायच्या पहिल्या. चांगली तडतडली आपली. आता त्याच्यात हिरव्या मिरच्या घालूया. हिरव्या मिरच्या घातल्या की लगेचच लसूण घालायचं. लसूण पण छान सोनेरी कलर पर्यंत तळतो त्याच्यात. हा लसूण छान त्याच्यात तळायचा आहे मस्तपैकी. मिरच्या आणि लसूण तो कुरकुरीत झाल्याशिवाय दुसरं काय टाकायचं नाही. आता त्याच्यात आपण शेंगदाणे घालूया. शेंगदाणे पण तळायला थोडा वेळ लागतो म्हणून आधी शेंगदाणे. आपण त्याच्यात खोबरं घालणार आहे, खोबऱ्याचे काप. हे पण मस्त सोनेरी रंगापर्यंत तेलामध्ये तळायचे आहेत या फोडणीमध्ये. आता ह्याच्यात कढीपत्ता घालते. कढीपत्ता भरपूर घालायचा आणि आता ह्याच्यात ही भाजकी डाळ घालते. आता हे मस्त परतून घ्यायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत. आता याचा छान सोनेरी रंग झालाय हे बघा. तर अशा स्टेजवर आपण त्याच्यात हळद घालणार आहोत, जिऱ्याची पावडर 1.5 चमचा, धना पावडर 1.5 चमचा, मीठ चवीनुसार आणि थोडं पोह्यांवर टाकून घेते. थोडी पिठी साखर, थोडी पिठी साखर. त्याचं सगळं आता ह्याच्यात फोडणीत मिक्स करायचं आहे आणि शेवटच्या ह्याला आता हिंग घालायचं आहे. हिंगाचा वास टिकून राहतो म्हणून आता मी त्याच्यात अर्धा चमचा हिंग घातलाय. तेले पोहे घालणार आहोत आणि ते कुरमुरे त्याच्यात आणि ही छान मिक्स करून घ्यायचं आहे.
फोडणी ही छान लागायला पाहिजे पोह्यांना. अशा प्रकारे आपला चिवडा रेडी झालाय. एक 5-10 मिनिटं स्लो गॅसवर हलवत बसायचंय, खाली करपवायचा नाही. आणि मग झाल्या, आता चिवडा आपला रेडी झालाय. आता ह्याच्यावर पेपर फक्त टाकून ठेवायचं आहे आणि त्याला पंख्याची हवा लागता कामा नाही. आणि मग त्याला थंड झाला की पॅक बन बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. हे बघा, एकाला 2 आले, हे बघा जोडीदार. खायला लागलं, त्याला दिलं, खायला सुरुवात.